हॅलो नमस्कार, मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत चॉकलेट ट्रफल कसं बनवायचं म्हणजेच गणाश। तर त्यासाठी आपल्याला डार्क कंपाऊंड लागणार आहे आणि इथं मी मोर्डेचं डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे। मी मोर्डेचं डार्क कंपाऊंड वापरते म्हणून मी तुम्हाला तेच दाखवत आहे, तुम्ही कुठलंही घेऊ शकता। तर इथं बघा आपल्याला आता 500 ग्रॅम डार्क कंपाऊंड घ्यायचं आहे। तर अख्ख्या पॅकेटमध्ये बघा हे 400 ग्रॅम डार्क कंपाऊंड असतं। तर एका पॅकेटमध्ये 400 ग्रॅमचं हे पॅकेट असतं। तर हे 4 क्यूब आणि हा एक 5, म्हणजेच आपला एक क्यूब हा 100 ग्रॅमचा असतो। तर इथं 5 क्यूब आपण डार्क कंपाऊंडचे घेतले, म्हणजेच आपण 500 ग्रॅम हे डार्क कंपाऊंड घेतलं। आता 500 ग्रॅम डार्क कंपाऊंड घेतलं तर आपल्याला अमूलची फ्रेश क्रीम आहे ते 250 ml घ्यायची आहे। फ्रेश क्रीमच वापरायची आहे। बरेच जण काय करतात, व्हिपिंग क्रीम वापरतात, कोणी दूध वापरतं। तर तसं ट्रफल न बनवता तुम्ही जर फ्रेश क्रीमनीच ट्रफल बनवलं तर ते अगदी एकदम शायनी आणि खायला देखील चवदार आणि खूप दिवस हे आपलं ट्रफलसुद्धा फ्रीजमध्ये टिकतं। तर इथं बघा 500 ग्रॅम डार्क कंपाऊंड, 250 ml फ्रेश क्रीम, हे मेजर आपल्याला इथं घ्यायचं आहे। म्हणजे डार्क कंपाऊंड जेवढं घ्याल त्याचा निम्मा आपल्याला फ्रेश क्रीम घ्यायची आहे। इथं OTGमध्ये मी ते 10 मिनटं आता प्रीहीट करायला ठेवलं, तोपर्यंत इकडं आपण केक बनवायला घेऊया। वरचा जो ड्राय भाग आहे तो मी इथं अगोदर काढून घेते आणि आपल्याला याचे 3 लेयर कट करून घ्यायचं आहे। हा केक आहे हाफ kgचा आणि हा मी 6 इंचच्या टिनमध्ये बेक केलेला आहे। इथं 180 ग्रॅम प्रीमिक्स वापरलेला आहे। जर तुम्हाला ग्रॅमवर समजत नसेल तर इथं मेजरनी 1 कप आणि वरती 1/4 कप। ट्रफल माझं इथं रेडी झालेलं आहे। 10 मिनटानंतर बघा ट्रफल आपलं असं व्यवस्थित झालेलं आहे। जेवढं तुम्ही स्पॅच्युलाने हे ट्रफल हलवसाल तेवढं आपल्या ट्रफलला शाईन येते, कारण की जे चॉकलेट्सचे बघा छोटे छोटे जे कण असतात ते जर व्यवस्थित जर मेल्ट झाले तेवढे आपल्या ट्रफलला शाईन देखील छान येते। आणि प्लस याच्यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीमच वापरायची आहे। ट्रफल थोडंसं थंड झालं नंतर मी हे क्रीममध्ये बघा मिक्स करून घेत आहे आणि इथं आपल्याला आता चॉकलेट मूस क्रीम तयार करून घ्यायची आहे। तुम्ही चॉकलेट डच म्हणू शकता। बघा आता इथं ट्रफल किती वापरायचं हे तुमच्या आवडीनुसार आहे। तर इथं मी क्रीममध्ये ट्रफल मिक्स करून घेतलं आणि त्यासोबत आपल्याला आज चॉकलेट ट्रफल केक देखील बनवायचा होता। स्टेप बाय स्टेप मी सर्व तुम्हाला इथं मी केकबद्दलची माहिती सांगणार आहे। यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही तो शेवटपर्यंत नक्की बघा। 3 लेयर कट करून घेतले, आपल्याला क्रीम देखील याच्यावरती टाकून घ्यायची आहे, व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे आहे। जे पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील तर इथं मी साध्या पाण्यानेच ही लेयर मी सोक करून घेतलेले आहे। आता इथं ट्रफलबद्दल मला तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सांगते की ट्रफल तुम्ही जर फ्रेश क्रीमने वापरलं तर तुमचं ते ट्रफल जास्त दिवसही टिकू शकतं आणि ते व्यवस्थित गाळून एखाद्या प्लॅस्टिक कंटेनरमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ते स्टोअर करू शकता। ते ट्रफल आपलं 1 महिन्यासाठी टिकतं। ही सर्व डिटेल माहिती मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगत आहे। आता ट्रफल झाल्यानंतर ही ऑर्डर मला आमच्या सोसायटीमधूनच होती। तर एक होम बेकर्सला मी असं सांगेल की तुम्ही जर बेस्टमधलं बेस्ट द्यायचा प्रयत्न केला तर तुमच्या हे ऑर्डर नक्कीच वाढतील। आणि कस्टमरला मी असं म्हणजे सांगेल की कस्टमरने एका होम बेकरकडून जर केक घेतला तर तो केक तुम्हाला खायला देखील फ्रेश मिळणार आहे आणि शिवाय स्वच्छतेची काळजी इथं केक बनवताना आम्ही घेतो आणि प्लस तुम्हाला क्वांटिटीमध्ये केक जास्तच मिळणार आहे। बेकरीमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला परफेक्ट असा 500 ग्रॅमचाच केक भेटेल, पण एका होम बेकरकडून जर तुम्ही केक घेतला तर तो मात्र नक्की तुम्हाला जास्तच मिळणार आहे। आता इथं बोलता बोलता केक पूर्ण करून घेतला, तो फ्रीजमध्ये आता मी सेट करायला ठेवला। आता मी 15 मिनटानंतर हा केक मी बाहेर काढला आणि नंतर फायनल फिनिशिंगला घेतलेला आहे। तर इथं बघा आता जर तुम्ही 15 मिनटासाठी जरी फ्रीजमध्ये हा केक ठेवला तर केक थोडासा व्यवस्थित सेट झाला की फायनल फिनिशिंग ही छान येते। एक बिगिनरसाठी ही एकदम छान टिप आहे आणि याने काय होतं, जे आपल्या केकचे क्रम्स आहेत ते क्रम्स क्रीममध्ये मिक्स होत नाहीत जर तुम्ही फ्रीजमध्ये 15 मिनटं सेट करायला जर हा केक ठेवला तर, आणि फिनिशिंग अगदी करायलाही सोपी जाते। तर आता मी इथं फिनिशिंग करून घेत आहे। आता ही फिनिशिंग केल्यानंतर आपल्याला वरतून ट्रफलने हा केक कवर करायचा आहे। त्यासाठी बघा ट्रफलची कन्सिस्टन्सी ही आपल्याला परफेक्ट पाहिजे। तर इथं बघा अशा पद्धतीने आपलं हे ट्रफल झालं पाहिजे। आता मी जे ट्रफल घेतलं होतं त्याच्यामध्ये मी 1 चमचा दूध घेतलं होतं गरम करून आणि थोडंसं अगदी एकदम थोडंसं त्याला मी पातळ केलं होतं, जास्तही पातळ करायचं नाही आहे। आता स्पॅच्युला बघा मी इथं बाजूला गरम पाण्यामध्ये बुडवते आणि हलक्या हाताने अशा पद्धतीने हे ट्रफल आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे, जास्तही प्रेशर द्यायचा नाही। आता स्क्रॅपर देखील बघा मी गरम पाण्यामध्ये बुडवलं आणि अलगद अशी आता याची साईडनं मी फिनिशिंग करून घेणार आहे।
अगदी हलक्या हाताने आपल्याला हे फिनिशिंग करून घ्यायची आहे. जास्त प्रेशर द्यायचं नाही. जास्त जर प्रेशर दिलं तर आतमधले केकची जी क्रीम आहे ती बाहेर तुम्हाला दिसायला लागेल. म्हणून एकदम हलक्या हाताने आपल्याला अशी फिनिशिंग करायची आहे. आणि इथे मी तुम्हाला एक टिप सांगेन, जर गरम पाण्यामध्ये स्क्रॅपर बुडवलं तर ट्रफलची फिनिशिंग छान होते, कारण की ट्रफल हे केकवरती टाकल्यानंतर लगेच घट्ट व्हायला लागतं. म्हणून गरम पाण्याचा वापर केला तर व्यवस्थित ट्रफल स्प्रेड होतं आणि फिनिशिंग छान होते. इथं मी काही आता बघा डार्क कंपाऊंडपासून मी काही चॉकलेट बनवले होते, ते आता आपण केकवरती गार्निशिंग करणार आहोत. इथं मी होममेड चॉकलेटचे कसे बनवले याचा शॉर्ट्स व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर जे होममेड बघा डार्क कंपाऊंडपासून मी हे चॉकलेट बनवले ते आता आपण या केकवरती गार्निशिंग करून घेऊया. आणि हा केक तुम्हाला जो दिसत आहे तो 500 ग्रॅमचा न होता तो 700 ग्रॅमपर्यंत हा केक आपला गेलेला आहे. हाच कस्टमरला खूप मोठा फायदा आहे की तुम्ही होम बेकर्सकडून जर केक घेतले तर तुम्हाला जास्त क्वांटिटीमधूनच मिळणार आहे, शिवाय फ्रेश मिळणार आहे. आणि आम्ही स्वच्छतेचीही एक होम बेकर्स व्यवस्थित काळजी घेतो. केक आपला हा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मस्त अशा आपल्या ट्रफलला फिनिशिंगही आलेली आहे. तर आजचा हा केक आणि त्यासोबत तुम्हाला ट्रफलची रेसिपी कशी वाटली ते मात्र कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.